तर आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी वाल्मिक कराड प्रकरण त्याविषयी झालेली एका महिलेची हत्या झाल्याचा आरोप आणि एकंदरीत जेलमध्ये झालेली मारहाण या सगळ्याविषयी आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी अंजली दमानी आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत. आपण थेट जाऊया. माझ्यासोबत अंजली दमानी आहे. आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया. ताई, तुमच्याकडनं आरोप लावण्यात आलेला आहे. एकूणच कुठेतरी महिलेचं गूढ जे आहे ते पुन्हा समोर येत आहे. हत्या होत आहेत आणि हत्येचं गूढ देखील वाढताना दिसतंय. कसं आहे की हत्या जी पहिली झाली होती म्हणजे संतोष देशमुखांची, तेव्हा एक कट रचला गेला होता असं एकदा नाही अनेक वेळा सुरेश धस म्हणाले होते की एक महिला कळमला तयार ठेवण्यात आली होती आणि तिचे वाटेल ते आरोप हे संतोष देशमुखांवर लावण्याचा कट हा कराडने तेव्हा केला होता. पण झालं काय की संतोष देशमुख अचानक गेले, कारण त्यांच्या मारहाण जी झाली ती जबर मारहाण झाली म्हणून त्यांना तसंच रस्त्यात फेकून ते लोक फरार झाले होते. तर तेव्हा हे जे प्रकरण सगळं बाहेर आलं की ही महिला तयार ठेवली होती, तर ही मनीषा नावाची जी महिला होती ती 5 वेगवेगळी नावं वापरायची आणि तिचं कामच मुळात हे होतं की अनेक अशा पुरुषांना या गुन्ह्यात अडकवून का तर जेलमध्ये का तर त्यांच्याकडनं पैसे काढणं, लुटणं वगैरे असे अनेक प्रकार होते. आता मला ही जी माहिती होती ही आधी आपल्याला सुरेश धस यांनी दिली, मग मला धनंजय देशमुखांनी तिथल्या एका चांगल्या पत्रकारा थ्रू मला ही माहिती पाठवली होती आणि तेव्हा ती मी SP नवनीत कावत यांच्याकडे दिली. SP नवनीत कावत म्हणाले कळम हे धाराशिव जिल्ह्यात येतं, त्यामुळे मी तिथून माहिती काढून आपल्याला कळवतो. तर परवा रात्रीपर्यंत त्यांचं कन्फर्मेशन आलं नव्हतं. काल पाडवा होता म्हणून मी काही केलं नाही. आज सकाळी मी जेव्हा SP धाराशिव संजय जाधव यांच्याशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हो, एक महिला अशी सापडली, आत उग्र वास येत होता, ती बाहेरनं कुलूप होतं आणि त्या बाईचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ देखील मिळाले असं त्यांनी माहिती दिल्यावर मग ती कन्फर्म झाल्यानंतर मी बोलले किंवा ट्विट केलं. तर हे जे आता मला असं कळतं आहे की धाराशिवचे जे कळमचे काही अधिकारी आहेत, रवी सानप नावाचे, त्यांनी अमुक गोष्टी कन्फर्म केल्यात, म्हणजे ती महिला मिळाली आहेत हे ते सगळं सांगितलं आहे. पण त्यांना असं वाटतं आहे की त्याचा आणि संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाही आणि मला चुकीची माहिती पुरवली जाते असं त्यांचं जे म्हणणं आहे ते साफ खोटं आहे. मला असं वाटतं कुठे ना कुठे या पोलिसांचे खालच्या ऑफिसरचे काय काय लागेबांधे आहेत हे आता हळूहळू बाहेर येतीलच आणि परमेश्वर हे नक्कीच बाहेर काढेल. तर मला असं वाटतं की SPनी मला जी माहिती सकाळी दिली आणि हे जे बोलतात त्याच्यात कुठेतरी तफावत नक्कीच आहे. आता ती काय आहे ते रवी सानपांनी सांगावं. दुसरी अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे, जे एकूणच बीड मारहाण प्रकरण आहे. त्यामध्ये महादेव गीतेसह जे 4 आरोपी आहेत त्यांची रवानगी हर्सुल कारागृहामध्ये करण्यात आलेली आहे. कसं आहे की कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, म्हणजे तो त्यांचा जावई असल्यासारखा त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेक वेळा बघतोय. त्याला VIP ट्रीटमेंट मिळते आहे, छान त्याच्या सगळ्या सुखसोयी होत आहेत. म्हणून त्याला आज सकाळी जेव्हा मला जी माहिती जेल कारागृहात मिळाली आहे आणि ती अगदी ऑथेंटिक आहे की त्याला 3-4 चापट्या मारल्या होत्या आणि त्यांच्यात भांडणं टोकाची झाली, आरडाओरड टोकाची झाली होती. पण त्यांना फक्त म्हणजे जशी मारामाऱ्या होतात तशी मारामारी नव्हती झाली, पण त्याला 3-4 चापट्या मारल्या होत्या. तर त्याच्यात हे महादेव गीते यांना आता ते काही कराडला बदलणार नाही आहेत, कारण कराड त्यांच्या घरचं आहे, त्यामुळे त्याची सुखसोय ठेवून महादेव गीते यांची रवानगी आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये केली, आता दुसऱ्या कारागृहात केली आहे असं जे ऐकतो त्याच्यात काहीच नवल वाटत नाही. गीते असं म्हणतायत की मारहाण जी आहे ती वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरनं झाली. नाही, आता ती कोणाच्या सांगण्यावरनं झाली ते आपल्याला नाही माहिती, कारण खरी परिस्थिती आत काय आहे ते आपल्याला खरंच कळणार नाही. पण आतून जी थोडी माहिती आली होती ती अशी होती की 3-4 चापट्या मारल्या होत्या आणि भांडणं झाली होती, टोकाची भांडणं झाली होती. पण कराडला जसं मी म्हटलं ते बदलणार नाहीच, त्यामुळे बदलले ते महादेव गीतेंना बाहेर काढलं, दुसऱ्या करात पाठवलं, कारण इथे जी बडदास्त त्यांना ठेवायची आहे ती चालूच राहणार आहे. आत्ताच्या घटकेला त्यांना तिथून काढून आर्थर रोड जेलमध्ये आणून टाकायला हवं आणि त्याचं तसं पत्र मी आता गृहमंत्रालयाकडे नक्कीच पाठवणार आहे. दुर्दैव असं आहे की ना आता DG जागेवर आहेत, DG मॅडमची तब्येत बरी नाही आहे, ADG जे संजय सक्सेना होते त्यांची बदली झाली, नवीन जे ADG आले त्यांना त्यातलं काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या घटकेला गृहमंत्रालयाकडनं
सगळे कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. तर हे जोपर्यंत ठिकाणावर येत नाही तोपर्यंत ही सगळ्या यांची मजाच चालणार आहे. कुठेतरी वाल्मिक कराडसाठी सगळं कायदा सुव्यवस्था असेल किंवा मग या सगळे नियम जे आहेत ते पायदळी तुडवले जातात. प्रश्नच नाही. आणि सगळे नियम काय, सगळ्या गोष्टी पाठीशी घातल्या जातील, कुठेही ते धनंजय मुंडेंपर्यंत पोचणार नाहीये, हे एकदा नाही आपल्याला अनेक वेळा होताना दिसतंय. एकूणच बीड जिल्हा कारागृहाकडनं अधिकृतपणे या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे की कुठेही मारहाण झालेली नाही आहे. नाही, आता तर ते म्हणतील की असं संतोष देशमुखांचा हत्या देखील झालेली नाही, हे काहीही बोलू शकतात. म्हणजे जसं आपण दिल्लीच्या त्या न्यायाधीशांचं ऐकलं होतं की आधी एवढे पैसे त्यांना जळालेले मिळाले आणि नंतर मग फायर डिपार्टमेंटनी सांगितलं असं काही घडलंच नव्हतं. म्हणजे हे आपल्याला कसं कव्हरअप होतं हे एकदा नाही अनेक ठिकाणी अनेक कव्हरअप होताना आपण बघतो आणि त्याच्यात नवल वाटण्याचं काही कारणच नाही. आता या सगळ्याची तक्रार तुम्ही करणार आहे गृहमंत्र्यांपर्यंत? नाही, करायला तर खरंच हवी आहे. आता मी जे डिटेल लेटर लिहिणार आहे, मला मेन म्हणजे कराडला तिथून हलवलेलं पाहिजे आणि त्यासाठी मी त्यांना पत्र लिहिणार आहे. त्यात हे ओळही नक्कीच घालेल. आर्थर कारागृहामध्ये हलवावं ही मागणी आहे. हीच मागणी माझी आधी देखील होती. आता ती मी पुन्हा ही सगळी उदाहरणं देऊन ती पुन्हा का करावी याचा आता तर चांगला म्हणजे पुरावाच मिळाला आहे. त्याच्यामुळे ती होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच मागणी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. कुठेतरी वाल्मिक कराड याच्यासाठी नियम हे पायदळी तुडवले जात आहेत आणि एकूणच जे जिल्हा कारागृह प्रशासनाकडनं माहिती देण्यात आली आहे ती चुकीची असल्याचा दावा देखील अंजली दमानिया करताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल. अंजली दमानी यांची ही सविस्तर बातचीत केली आणि मी गृह खात्याला तसं पत्र लिहिणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. कराडला आर्थर रोड जेलमध्ये आणावं अशी आपली मागणी आहे आणि या मागणीसाठी आपण पत्र लिहिणार आहोत. सविस्तर या सगळ्याचे तपशील आणि या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठीचे अनेक संदर्भ देखील आपण गृह खात्याला पत्र लिहून कळवणार आहोत असं दमानिया यांनी म्हटलेलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.